होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे सर्वांना आवडणारी अशी नॉनव्हेज रेसिपी, लेग पीस फ्राय। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करायचं आहे, तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे। त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे। एक पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्याला अशा चिरा पाडून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपण याला मॅरिनेशन करणार आहोत किंवा मसाला वगैरे नंतर लावणार आहोत, तो सर्व आत जाईल, आतपर्यंत मुरेल। चवीनुसार मीठ लावून घेऊया। दोन चमचे बेसन घ्यायचे, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आहे, 1 चमचा लाल गरम मसाला, पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा जिरे पूड, पाव चमचा हळद टाकायची आहे। लेग पीसला पण आपण थोडी हळद लावून घेऊया। 1 चमचा आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट, 2 चमचे लिंबू रस, अर्धा चमचा दही मिक्स करून घ्यायचं आहे। लेग पीसला मसाला लावून घ्यायचा आहे। आपण ज्या चिरा पाडल्या आहोत त्यात मसाला चांगला भरून घ्यायचा आहे। दुसऱ्या पीसला पण मी मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता आपण हे 1 ते 2 तास साईडला ठेवायचं आहे। अजून जास्त वेळ ठेवला तरी चांगलं आहे, टेस्ट आपल्याला अजून चांगली मिळेल। 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊ। आता आपण हे लेग पीस याच्यामध्ये डिप करून घेऊ।
इकडे पॅन ठेवून तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण यात लेग पीस सोडूया. मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊ. तर थोडं आपण ह्या साईडने पण फ्राय करून घेऊ. आता आपण ह्या वरच्या साईडने फ्राय करून घेऊ. लेग पीस फ्राय झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया. मस्त छान लेग पीस फ्राय झालेले आहे. छान रेसिपी बनलेली आहे. नक्की करून पहा. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.